नमस्कार. हार्मोनियम नोटेशन घेऊन बरेच दिवसानंतर बरेच महिन्यानंतर मी तुमच्यासमोर आलेलो आहे. वेळेअभावी जरा गोष्टी कठीण होऊन बसतात, पण ठीक आहे. आज पंडित भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेला असा हा अभंग रामदास स्वामींचा, रामाचे भजन तेची माझे ध्यान, या अभंगाचा नोटेशन देण्याचं मी धाडस करत आहे. एकदम बेसिक नोटेशन मी देणार आहे, कारण पंडितजींनी जे काही त्या अभंगाला गाऊन न्याय दिलेला आहे तेवढं नोटेशन, सगळ्या आलाप त्यांनी सगळ्या घेतलेले जे ताना आहेत ते मी नोटेशन याच्यात नाही आहे. परंतु खात्री आहे मला की तुम्हाला बेसिक हा अभंग अगदी 100% वाजवता येईल, तो पण अगदी सुंदर वाजवता येईल आणि तुम्हाला वाजवून त्याची छान आनंद तुम्हाला घेता येईल. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला वरती नोटेशन दिसत राहील. प्रत्येक ध्रुवपद, पहिलं कडवं, दुसरं कडवं जे चालू आहे त्याचं नोटेशन तुम्हाला वरती दिसत राहील. सो व्हिडिओची लेंथ पण त्यामुळे कमी होऊन जाईल आणि तुम्हाला लिहायला बघायला सोपं पडेल. तुम्हाला जास्तीत जास्त सोपं जावं ही इच्छा. रामाचे भजन तेची माझे ध्यान, रामाचे भजन तेची माझे ध्यान, तेणे समाधान, तेणे समाधान, तेणे समाधान पावईन, रामाचे भजन तेची माझे ध्यान. आता शक्यतो काळी 1 मध्ये मी ठेवण्याचा प्रयत्न करतो. काळी 1 इथून चालू होणार. सारे ग प सारे ग म पध नि सा सा नि ध प म ग रे सा. याच्या नी पासून या अभंगाची सुरुवात होते, वरच्या नी पासून. बघा कसं आहे. बघा आता नोटेशन तुम्हाला वरती दिसतंय. फक्त मी पहिलं पूर्ण वाजवून दाखवतो, मग तुम्हाला एक्सप्लेन करतो कसं आहे. आलंय लक्षात आपल्या. आता याला आपण नोटेशन एकदम शांत हळूवार बघूया. बघा आता. रामाचे भजन, हा जो भजन मधला ज आहे ना, हा जमला की पहिली ओळ आली. रामाचे भजन, रामाचे निसाध निसाध, रामाचे. आता भजन ज न, भजन मधला भ प वर आहे आणि भजन मधला न मग. पण जो ज आहे, रामाचे भज म प ग म ध प ज ज है ना. रामाचे भजन न, रामाचे भजन. याच्यात कोमल शुद्ध दोन्ही म लागतात. पहिले कोमल म नसतं, माफ करा. तीव्र म आणि शुद्ध म दोन्ही म लागतात त्याच्यामध्ये. रामाचे भजन न. आता तेची माझे ध्यान, तेची माझे ध्यान, नी रे नी खालचा, तिथे नोटेशन मध्ये वरती तुम्हाला कम्प्युटराइज दिसेल, त्याच्यावरती खालच्या पट्टीतला नी दाखवण्याचं चिन्ह राहिलंय, तेवढं समजून घ्या. तेची माझे ध्यान, रामाचे भजन तेची माझे ध्यान, नी रे प म ग ग, तेणे समाधान, तेणे स रेसा एकदम घ्या. तेणे समाधान, तेणे समाधान, तेणे समाधान, तेणे
समाधान. म्हणजे तुम्ही हा प हा म कनेक्टिंग घेऊ शकता, म्हणजे दोनदा तीनदा म्हणायचं आहे तर तेणे समाधान, तेणे समाधान, तेणे समाधान. मग रे सा, मग रे सा नि सा सा. पा पा गम पनी पा वही ना. गम पनी पा वही ना. रामाचे भजन त्याची माझे ध्यान. तेणे समाधान, तेणे समाधान. पावईन रामाचे भजन. पहिलं लक्षात आलंय आपल्या? वरती नोटेशन तुम्हाला दिसतंय वरती तुमच्या समोर अगदी स्पष्ट अक्षरामध्ये. आता हे आधी वाजून बघा, छान नोटेशन लिहून घ्या, पुढच्या पार्टवर जाऊया. आता ह्या अभंगाचं जे पुढचं कडवं आहे ते खालून चालू होतं, ते खालच्या नीवरून चालू होतं. आपला जो पट्टीचा खालचा नी आहे. रामासी वर्णिता देही विदेहता. रामासी वर्णिता देही विदेहता. झाली तन्मयता सहजाची. असं आणि मग पुन्हा रामाचे भजन. आता इथून हा बघा, हा जो खालचा नी आहे सा नी. रामासी वर्णिता देही विदेहता. जरा स्लो घेऊया. कसं आहे? रामासी निसाध, रामासी वर्णिता. रे ग म प म तीव्र, रे ग म प ता, रे ग म प. रामासी वर्णिता देही विदेहता. हता ग रे सा सा. रामासी वर्णिता म प ग म ग रे सा सा. विदेहता झाली तन्मयता. ग म प नि सा सा. सहजची, सहज पनी सारे. सहजची रामाचे भजन. आणि मग परत रामाचे भजन. कसं आहे? एकदा पुन्हा एकदा बघा. रामासी वर्णिता देही विदेहता. रामासी वर्णिता देही विदेहता. झाली तन्मयता सहजची. लक्षात आलं आपल्या? हे पुढचं कडवं नोटेशन फ्लॅश होईल तुम्हाला स्क्रीनवरती, ते लिहून घ्या आणि मग आपण बघूया. ओके. आता पुढचं कडवं. पुढचं कडवं प वरून चालू होतं. प. राघवाचे रूप ते माझे स्वरूप. आता ह्यामध्ये पंडितजींनी बरेच आकार घेतलेले आहेत. राघवाचे रूप रूप, राघवाचे रूप ते माझे स्वरूप. पण मी इथे तुम्हाला वर जे नोटेशन दिसतंय ते बेसिक आहे. कारण हे बघा, वाजवताना आपल्याला आनंद मिळणं आवश्यक आहे. अनेक प्रकार तुम्ही जेव्हा तुमच्या हातात ते बसेल, ते स्वर जेव्हा बसतील तुमच्या हातात, तेव्हा तुम्ही एक्सपेरिमेंट
ते स्वर घेऊन बघू शकता. आता मी वाजवताना तुम्हाला वाजवून दाखवेन, पण नोटेशन मी फक्त पहिल्या असं घेतलंय. काय नोटेशन आहे? राघवाचे रूप ते माझे स्वरूप, राघवाचे रूप ते माझे स्वरूप, तेणे सुख रूप निरंतर रामाचे भजन. आता वाजून बघूया इथून. प, राघवाचे रूप ते माझे स्वरूप. बघा कसे नोटेशन. प ध प म प धनी सा, सा नि धनी ध प प. अजून स्लो बघूया. राघवाचे रूप ते माझे स्वरूप, प ध प म प धनी सा, सा नि धनी ध प प. आता याच्यात व्हेरिएशन कसे आहेत ते मी वाजवून दाखवतो बघा. राघवाचे रूप रूप, स्वर तेच, एक्सपेरिमेंट वेगळा आहे. सो स्वर तेच आहेत. एकदा पहिलं बेसिक हातात बसवा की मग तुम्ही त्याचा आनंद घ्या आणि मग तुम्ही त्याच्यावरती एक्सपेरिमेंट करा. पण आधीच करायला जाऊ नका, आधी बेसिक. ओके, सो बेसिक काय आहे? राघवाचे रूप ते माझे स्वरूप, हे कळलंय. दुसरी ओळ, तेणे सुख निरंतर, तेणे सुख रूप निरंतर, तेणे पप सुख रूप सानी रे रे निरं सा सागरे ग निरं निरंतर तर रामाचे भजन. आता पूर्ण बघा. आलंय आपल्या लक्षात? हे कडवं झालं. आता शेवटचं कडवं रामदास स्वामींची रचना असलेलं ते आपण पाहूया. आता हे शेवटचं कडवं जे तुम्हाला वर स्क्रीनवर फ्लॅश त्याचं नोटेशन होतंय, तुम्हाला दिसत असेल संपूर्ण अगदी व्यवस्थित. तर या नोटेशनला आता हे नोटेशन ग वरून चालू होतं. ग, रामदास रामदास म्हणे. आता माझा आवाज अगदीच जात नाही. माझ्या आवाजाची गंमतच आहे. खालनं घ्यावं तर आवाज घशात जातो, वरचं घ्यावं एक थोडी पट्टी तर आवाज चढतच नाही. त्याच्यामुळे गायनाच्या मागे मी फार जात नाही. परंतु पेटी वाजवता येते भगवत कृपेने, त्याच्यामुळे त्याचं नोटेशन सांगताना जरा समजून घ्या, आवाजाला तेवढं जरा गोड मानून घ्या. आता रामदास म्हणे, रामदास म्हणे गम पनी सा सा. रामदास म्हणे गम पनी सा सा. रामदास मज येणे गती. रामदास म्हणे मज येणे गती. हे धप हे पुन्हा सुरुवात करायची, तेव्हा कनेक्टिंग घ्यायचं. बघा, गम पनी सा सा. रामदास मज येणे गती. रामदास
पनी सारे सानी. आणि दुसऱ्यांदा पुढच्या ओळीवर जाताना नीवर थांबला तरी चालेल. धप घ्यायची मग गरज नाही. म्हणजे दुसऱ्यांदा जाताना रामदास इथे थांबा आणि पुढचं राम राम सीतापतीचे राम राम सीतापतीचे गगरे निसा सा सारे ग. पहिल्यांदा चे आहे राम सीतापतीचे, त्याचा जो चे आहे तो चे तुम्ही सारे ग घेऊ शकता. दुसऱ्यांदा सावर थांबा. राम सीतापतीचे राम सीतापतीचे गगरे निसा सा सारे ग गगरे निसा सा राम सीतापतीचे नीनावे. नीनावे कसं आहे? नी नामे नी नामे. आता जो मे आहे तो मग कंटिन्यू करून प वर आले. मग पुन्हा रामाचे भजन तेची बघा शेवटची ओळ कशी आहे? राम सीतापतीचे नीनावे रामाचे भजन. रे सा नी ध प पटकन घेऊन यायचं आहे. या साधा एवढं लक्षात ठेवा. किंवा पुन्हा रामाचे भजन. तर मला वाटतंय, खात्री आहे की तुम्हाला हा जो माझा नवीन एक्सपेरिमेंट आहे नोटेशन दाखवण्याचा, वरती स्क्रीनच्याच अर्ध्या याच्यावरती दाखवण्याचा जो आहे, मला एक कमेंटमध्ये सजेशनही आलं होतं की अशा पद्धतीने करून पहा. तर त्या पद्धतीने मला असं वाटतंय तुम्हाला नीट छान ठळक नोटेशन दिसतंय आणि माझं जे वाजवणं आहे तेही तुम्हाला नक्कीच समजेल, आवडेल अशी अपेक्षा आहे. आणि प्रयत्न करत राहा, प्रॅक्टिस करा. आधी बेसिक वाजवा, बेसिकवर आधी हात मस्त फाईन करून घ्या, मग पुढचं पुढे, हे की नाही. आनंद घ्या छानपैकी, मस्त छान तुम्हाला वाटू देत, मजा येऊ देत तुम्हाला पेटी वाजवताना, हीच इच्छा. आणि भेटूया पुढच्याच वेळेला असा एखादा छान अभंग घेऊन. होपफुली जास्त महिने मी घेणार नाही. भेटूया. ओके, धन्यवाद.